मान तालुक्यातील मार्डी गावात काळीज पिळ उठून टाकणारी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या नातवाचा आणि त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आजीचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला असून गावावर शोककळा पसरली आहे। मार्डी गावातील काळेवस्ती परिसरात काल दुपारी 1:30च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली। सौ मालनविलास काळे वय 60 या आपल्या 13 वर्षीय नातू सुजित युवराज काळे याच्यासोबत शेळ्या चारण्यासाठी बेंद या शिवारात गेल्या होत्या। यावेळी एका शेळीचा पाय चुकून खाली पडलेल्या वीजवाहक तारेमध्ये अडकला। त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली। हे दृश्य पाहून निरागस सुजित शेळीला वाचवण्यासाठी पुढे गेला, मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो तारेला चिटकून तडफडू लागला। आपल्या डोळ्यासमोर नातू मृत्यूशी झुंज देताना पाहून आजी मालन काळे यांनी क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली, पण दुर्दैवाने त्यांनाही विजेचा शॉक बसला आणि शेळीसह आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। हातात हात असलेल्या अवस्थेत पडलेले आजी आणि नातवाचे मृतदेह पाहून उपस्थितांचे देखील डोळे पाणवले। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। परिसरातील वीज वाहक तार गेल्या अनेक दिवसांपासून तुटून पडलेली होती। याबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी केली असून या प्रकरणात नेमका निष्काळजीपणा कुणाचा याबाबत चौकशीची मागणी आता जोर धरू लागत आहे। एका मुक्या जीवाला वाचवताना 2 जीव गेले आणि मागे राहिली ती केवळ हळहळ आणि वेदना। आमच्या शेजारी भीमराव बाळू काळे की त्यांचं शेत आहे, त्याने 15-20 कंप्लीट 20 दिवस झाले। 20 दिवसापूर्वी माझ्याकडे त्यांनी कंप्लीट केली। मी वायरमॅनला वारंवार सांगितलं आहे, पण वायरमॅन काही तार जोडायला टाळाटाळ करते। तर मी माझ्या फोनवरून त्यांच्या समोर माझं काम समोर मी त्यांना स्पीकर ऑन करून लगेच वायरमॅनला फोन लावला। अशी घटना असायची परिस्थिती। ती म्हणजे आम्हाला काही कल्पना नाही किंवा सांगितलं नाही। तर मी म्हणलं माझ्या समक्ष आहेत भीमराव काळे, ती म्हणजे सांगितली, म्हणजे काय मला काय आयडिया नाही। ठीक आहे म्हणजे मी दुसऱ्या डीपीवर आहे, ती डीपी झाली जाऊन बघतो। आणि त्यानंतर परत भीमराव काळे काही मला भेटले नाही आणि वायरमॅनचा काही परत कॉल नाही। ते आजच कळले घटना 1:30 वाजता की अशी शॉक लागून त्या ताराला 2 व्यक्ती येत आहे। 15 दिवसापूर्वी मी त्यांना कल्पना दिली की अशी तार पावसा पाण्याचे दिवस आहेत, मी तार मोडून घ्या असा विषय झाला। ते आतापर्यंत तुटली 15 दिवसात जबाबदारपणा आहे MSCBचा वायरमॅन लोकांचा। त्यांना सांगून त्या टायमिंगला जी घटना घडली अगदी दुर्दैवी घटना, गाव सगळं हा करतात की MSCBच तिने शिकवायला ते मला गडी लावून जोडायची तशीच पडली बाबा। आज किती वाजता घटना घडली? आता इथं आम्ही नव्हतो, आम्ही त्या डोंगरावर शिरलो। जबाबदार कोण? आता ही बघतील पोलिसची वायर। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला